इकडनं या. हळू हळू अहो, हळू पण हळू कुठे हळू हळू. आलोय कुठे आपण? अहो डोळे बांधले कशासाठी बांधले? मग सरप्राईजला काय अर्थ आहे ना. बरं आता गेस करा बघू आपण. खूप झाड आहेत का इथे? सोनली मॅडम तुम्ही भलत्याच हुशार निघाला तो. या सावकाश खाली चिखल आहे एकदम अलगद पाय टाका. अहो तसं नाही, मला असं छान गार वाटतंय बघा ना. अगदी वाराच बदलतो झाड आजूबाजूला असली की. या आहाहाहाहा. आणि हा तो ओल्या मातीचा सुगंध येतो ना, तो तर इतका छान वाटतो मला. वा स्वानंदी मॅडम के थांबा. आता फार काळ मी सरप्राईज ठेवू शकत नाही. मी आता तुमचे डोळ्यावरची ही पट्टी काढून टाकतो. ठीक आहे. सरप्राईज. ओ माय गॉड. राजवाडे, अहो किती गोड नर्सरी आहे. आणि बघा ना, ही किती छोटी छोटी छान बाळ आहेत. यांचं छान पालन पोषण केलं ना आपण तर कशी मोठी होते. राजवाडे, या नर्सरी मध्ये आणून तुम्ही मला केवढा आनंद दिलाय. तुम्हाला कल्पना पण नाही आहे याची. अहो असं काय करताय? तुम्हाला आनंद देणं माझं कर्तव्य नाहीये का? किती छान आहे सगळं. हे काय सुंदर आहे. वेगळंच आहे. हा. हो. तुमचं कौतुक कुठून सुरू करू स्वानंदी मॅडम, आणि कुठे थांबू काहीच कळत नाही. बोलायचं ठरवतो पण तुम्ही समोर आलात की एकदम शब्दच गायब होतात. तुमचं चिडणं, रागवणं, वाद घालणं आणि मग लगेच शांत होणं, हे सगळं खूप लोभसवाणं आहे. तुमचं परफ्यूम पण खूप सुंदर आहे. तुम्ही गाडीतून उतरून गेलात ना की त्याचा सुगंध दरवळत राहतो गाडीत. असं वाटतं की तुम्हीच बरोबर आहात. राजवाडे, राजवाडे. आलो 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 आलो. अहो कुठे गेला होतात तुम्ही? हो असं काय करताय? तुम्हाला पुढचं सरप्राईज आहे का दाखवायचं? बापरे. द्या ती चिठ्ठी. आता अहो परत. अहो आता परत डोळे काय म्हटले अहो राजवाडे? सरप्राईज नाहीये का स्वानंदी मॅडम? ओके. हा या सावकाश खाली चिखल या पाय बघून. हो. आता 1 2 साडे बोला ना. 3 आणि हे आहे सरप्राईज. आणि जमेल खरं तर जमलंच पाहिजे. आज तर जमायलाच पाहिजे. काय जमायला पाहिजे? अह, स्वानंदी मॅडम, I love you. अरे अहो आपलं लग्न झालं ना स्वानंदी मॅडम, तेव्हा माझ्यासाठी ती फक्त एक तडजोड होती, एक व्यवहार होता. नियतीने एक गाठ मारून दिली होती तुमच्याशी. ती फक्त शेवटपर्यंत निभावायची एवढंच डोक्यात होतं. कर्तव्य म्हणून, बाकी काही नाही, काहीही नव्हतं डोक्यात.
तुमच्याविषयी काही वाटतही नव्हतं तेव्हा. उलट जी गोष्ट कधीच करायची नव्हती त्याच्यात अडकलो याचं दुःख जास्त होतं. पण आदिरासाठी तेही केलं. तुम्ही घरात आलात. घरात आल्यानंतर तुमच्याशी हळूहळू ओळख झाली. रोज तुमच्याशी बोलायला लागलो, रोज तुमच्याशी संवाद साधायला लागलो. हळूहळू तुमच्या व्यक्तिमत्वाचे वेगवेगळे पैलू माझ्यासमोर उलगडत गेले. आणि पहिल्यांदा मला केव्हा जाणवलं स्वानंदी मॅडम, जेव्हा आनंदचं निर्दोषत्व सिद्ध करण्यासाठी तुम्ही जीवाचं रान केलं. माझ्यापासून दूर झालेल्या माझ्या मित्राला परत माझ्या आयुष्यात आणलं. आणि तेव्हा मला पहिल्यांदा जाणवलं की तुम्ही माझ्यासाठी, माझ्या घरच्यांसाठी, माझ्या स्वास्थ्यासाठी, माझ्या माणसांसाठी तुम्ही किती करता. या सगळ्या गोष्टी तुमच्यासाठी किती महत्वाच्या आहेत. आणि त्याचबरोबर मला स्वतःबद्दल गिल्टही वाटला की मी हे काहीच तुमच्यासाठी करत नाहीये. मग मी तुमच्यासारखा विचार करायला लागलो. मी तुमच्या नात्यासाठी, तुमच्या माणसांसाठी काहीतरी मला जमेल तसं करायला लागलोय. त्यानंतर खऱ्या अर्थाने आपली मैत्री झाली. आनंद आणि निकिताशिवाय माझ्या आयुष्यात कोणी मित्रच नव्हती इतकी वर्ष. खरं तर या वयात ना अशी पटकन माणसं तुमच्या आयुष्यात येत नाहीत, आणि आली तरी सुद्धा ती टिकत नाहीत. पण तुम्ही माझ्या आयुष्यभरासाठी मैत्रीण झाल्या. माझी मैत्रीण म्हणून आलेली माझ्या आयुष्यातली व्यक्ती माझी खऱ्या अर्थाने बायको कधी झाली मला कळलंच नाही. आणि मी खऱ्या अर्थाने तुमच्या प्रेमात पडलो स्वानंदी मॅडम. तुम्ही मला कधी जज नाही केलं. तुम्ही मला, माझ्या माणसांना, या घराला तुम्ही स्वतःच समजला. तुम्ही मला प्रेम करायला शिकवलत. तुम्ही मला शिकवलत की मतभेद असतील तरी सुद्धा ते सुसंस्कृतपणे मिटू शकतात. भांडणं झाली तरी सुद्धा ती सामंजस्याने मिटू शकतात. आणि खरं सांगतो, असं वाटलं की माझ्या या मैत्रिणीपाशी मनातलं सगळं बोलून टाकावं. ज्या गोष्टीपासनं आयुष्यात येऊ नये म्हणून मी प्रयत्न करत होतो ना, तीच गोष्ट आयुष्यात इतकी सुखावं असू शकते याची कल्पनाही मी केली नव्हती. असं वाटलं तुमच्या समोर पूर्ण मनमोकळं व्हावं, तुम्हाला सांगावं की तुम्ही माझ्या आयुष्याचा अविभाज्य भाग झालात सोनंदी मॅडम. आता तुमच्याशिवायचं आयुष्य याची मी कल्पनाही करू शकत नाही. सतत चालताना, बोलताना, झोपताना, काम करताना फक्त तुमचा विचार डोक्यात असतो. कारण तुम्ही माझी पाठच सोडत नाही. तुम्ही सतत असता माझ्याबरोबर, माझ्यासोबत. स्वानंदी मॅडम, तुमच्याशिवाय मी माझ्या आयुष्याची कल्पनाही करू शकत नाही. तुम्ही माझ्या आयुष्यात, तुम्ही माझा श्वास आहात. सौभाग्यवती स्वानंदी समर राजवाडे, माझं तुमच्यावर विलक्षण प्रेम आहे. आय लव्ह यू.